बातमी आता नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये बंदी असलेल्या खर्राची विक्री सुरू आहे। TV9 मराठीच्या टीमकडून रिअलिटी चेक करण्यात आलेला आहे। 80% पानटपरीवरती हा खर्रा मिळत असतो। कारवाईच्या भीतीने 25 रुपयांचा खर्रा 60 रुपयांनी विकला जातोय। काल बच्चूकडूंनी यावेळेस या बच्चूकडून अमरावतीमध्ये खर्रा बंद झाल्याचा उल्लेख करण्यात आला, मात्र नागपूरमध्ये खर्रा विक्री अद्यापही सुरूच आहे। गुटख्यासह अनेक पदार्थांवरती बंदी आहे, तरी देखील उपराजधानीमध्ये सर्रासपणे विक्री सुरू आहे। असलेला नागपुरातील प्रसिद्ध खर्रा नागपुरातील प्रत्येक पानटपरीवर मिळतोय, फक्त लपून छपून विकला जातोय। मी सध्या नागपुरातील एका पानटपरीवर आहे आणि या पानटपरीवर सकाळपासून लपून खर्रे विकले जातात। बघा, या ठिकाणी हे खर्रे आहे, हे बघा अशा प्रकारचे हे बघा हा खर्रा तयार झालेला आहे। सगळं मटेरियल जे आहे ते खर्ऱ्याचं मटेरियल आहे आणि खर्रा तयार झालेला आहे आणि लपून एक 60 रुपयाला 70 रुपयाला अशा प्रकारे हा खर्रा जो आहे तो अशा प्रकारे विकला जातोय। किती खर्रे विकता रोज? अगोदर आम्ही 120 ते 140 खर्रे विकत होतो, पर आज ही बंदी असल्यामुळं ही 30% ला आलेली आहे। हां, आणि त्याचे भाव म्हणजे असे होते की आजच्या काळामध्ये अगोदर तो 25 ते 30 रुपयाला मिळत होता, आज 50 ते 60 रुपयाला मिळत आहे। हां, बंदी आहे, मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते, जेलमध्ये जावं लागू शकते, ही भीती असताना विकता? माणसाची भीती ही एखाद्या अपराधापेक्षा ही फक्त माणसाची दिनचर्या चालवण्यासाठीच असते। सर्रासपणे नागपुरात पानटपऱ्यांवर छुप्या पद्धतीनं खर्रे विकली जात आहेत। खर्ऱ्यावर बंदी आहे, सुगंधी तंबाखूवर बंदी आहे, असं असतानाही खर्रे जे आहे ते विकले जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।